नमस्कार. माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स. आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो. थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार विचार करू. आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता. अभ्यासाधीन संस्थेच्या प्रत्येक सूचकाकडे अधिक तपशिलाने पाहण्याचा सल्ला आम्ही देतो. आम्ही महामंडळाच्या सध्याच्या कामगिरीचे विश्लेषण करू. नेक्स्टडेकेड कॉर्पोरेशन, तिकर NEXT. 20 मार्च 2025 पर्यंत माहिती वापरून पुनरावलोकन केले. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी नेक्स्टडेकेड उपवर्गातील आहे. ऑइल अँड गॅस 132 संस्था विश्लेषणात भाग घेतात, जे अतिशय प्रातिनिधिक आहे. या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल शोधा. कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे. 10 पैकी उणे 9 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 2.3 गुण आहे. जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण अमेरिकेतील स्टॉक मार्केटमध्ये लक्षात घ्या की एकूण बाजारासाठी सरासरी निकाल 1.9 गुण आहे. कंपनीच्या उणे 9 गुणांच्या स्कोअरच्या विरुद्ध नेक्स्टडेकेड कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. नेक्स्टडेकेड आणि उपश्रेणी शेअर्स. गेल्या 12 महिन्यातील साठा आम्ही पाहतो. नेक्स्टडेकेड कॉर्पोरेशन 67.4% गतिशीलता दर्शविली. 3.3% उपश्रेणीमधील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध. हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कंपनीचे बाजार भांडवल नेक्स्टडेकेड $2.36 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $2,619 अब्ज आहे. नेक्स्टडेकेड कॉर्पोरेशन 0.09% वाटा आहे. ही उपश्रेणीतील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $0.36 अब्ज आहे. $1,607 अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलासह. नेक्स्टडेकेड कॉर्पोरेशन 0.022% वाटा आहे. एक्सचेंज आणि बुक व्हॅल्यूच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो. व्यापलेला हिस्सा नेक्स्टडेकेड उपवर्गात बाजार भांडवल 0.09% आहे. पुस्तक मूल्य 0.022% आहे, जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा 76% कमी आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे 1 अभ्यासाधीन संस्थेचे कर्ज $0.884 अब्ज इतके आहे. भांडवलाच्या 1,078.9% रक्कम बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे. कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीवर परिणाम खूप वाईट उणे 2 गुण. कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्य आणि नफ्यातील शिल्लक 0 आहे. 14.6 च्या उपश्रेणीमध्ये सरासरी, जे उपवर्गातील सरासरीपेक्षा खूपच वाईट आहे. उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यमापन नफा खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $62 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे. हे कंपनीसाठी वाईट आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन वाईट उणे 1 कमाईसाठी कंपनीचे मूल्य 0 शी संबंधित आहे. उपश्रेणी 1 साठी सरासरी, जे उपश्रेणीपेक्षा वाईट आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन खराब उणे 1 गेल्या 12 महिन्यांचा महसूल $0 दशलक्ष होता. आगामी 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे. कंपनीच्या संभाव्यतेसाठी हे खूप वाईट आहे.
उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन. वाईट -1 पॉइंट. विक्री मार्जिन 0% आहे. उपश्रेणीमध्ये सरासरी 6.9% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 6.9% आहे. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन सहन करण्यायोग्य 0 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 0.029% आहे, जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा 210% कमी आहे, आणि हे कंपनीच्या सध्याच्या विनिमय किंमतीमधील तफावत दर्शवते. नेक्स्ट डेकेड बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने. प्रति कंपनी कर्मचारी भांडवलाची रक्कम $9,967,000 इतकी आहे, तर उपश्रेणीसाठी $3,234,000. उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक 208.2% आहे. उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचा प्रत्येक वैयक्तिक कर्मचारी नफा उणे $260.3 आहे. उपवर्गासाठी सरासरी $221.1 आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 18% आहे. उपश्रेणी कामगिरीच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी अंदाजे नफा सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विक्रीचे प्रमाण $0,000 आहे. उपश्रेणीनुसार $3,183,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 100% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या विक्रीचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. 2.3% उपश्रेणीसाठी सरासरी 6.1% समभाग कमी आहे. हे लहान पेळण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 65% पातळी दाखवते. नेक्स्ट डेकेड कॉर्पोरेशन. तर उपवर्गात RSI पातळी 63% आहे. संभाव्यतः उपश्रेणीतील शेअर्सचे मूल्य अंदाजे समभागांसारखेच असते. नेक्स्ट डेकेड कॉर्पोरेशन. कंपनीच्या शेअर्सची वास्तविक किंमत अंदाजे $9.06 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $12.49 आहे. सध्याच्या किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे 38% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि विनामूल्य आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या विश्लेषणावर आधारित नेक्स्ट डेकेड कॉर्पोरेशन शेअर मूल्यांकन माहिती प्रणाली. गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. $9.07 किंमतीवर घसरणीसाठी व्यापार उघडा. कंपनीचे रेटिंग कमी आहे. या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडला गेला. कंपनीचे मूल्यांकन पद्धतीवर आधारित होते. किंमतीचा निर्देशांक. नफा घ्या 7.47 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 10.67 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास. या प्रकरणात 19 एप्रिल 2025 रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी. टिकर REI मुख्य खरेदी ऑर्डर होईल. या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे. ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन.
दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स, तुम्ही या ग्रहावरील सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आहात.